तर आता आपली चिकन थाळी झाली आहे रेडी. तर आता मी टेस्ट करते आणि सांगते. येस, पोटभर जेवण भेटतंय 60 रुपयात. तर तुम्ही रोज येता काका? अच्छा. नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती आपला BD सोडी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर आज आपण एका शॉपवरती आलो आहे. ताईंनी खूप छान स्टॉल मांडला आहे आणि त्यांच्याकडे जेवण अप्रतिम भेटतं हे ऐकून आहे. त्यासाठी आपण आज व्हिजिट केले त्या स्टॉलवरती. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. चला त्या ताईंनाच विचारूया त्यांच्याकडे काय काय भेटतं. आपलं नाव? आता आपल्याकडे काय काय आहे जेवणामध्ये? आपल्याकडे रोज असतं व्हेज, पण बुधवार शुक्रवार नॉनव्हेज असतं. मच्छी असते, चिकन असते, फिश कढी असते, फिश फ्राय असते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश असतात. आज आपल्याकडे काय दाखवतो? आज आपल्याकडे डाळ भात डाळ दोन भाज्या असतात. कसली भाजी आहे आपल्याकडे? सफेद वाटाणा आहे. अच्छा, ही सफेद वाटाण्याची भाजी आहे. आणि ही अख्खी मसूर. वाव, अख्खी मसूर तर खूप छान दिसतात. नॉनव्हेज मध्ये कसली कढी आहे आपल्याकडे? चिकन आहे. इकडे चिकन आहे. इकडे चिकन आहे. अच्छा, ही चिकनची कढी. इकडे फिश कढी आहे. अच्छा, इकडे फिश कढी आहे. फिश फ्राय आहे, बांगडा. तर म्हणजे मच्छी संपतच आली. संपत आली, फक्त एक बांगड्या राहिलाय. आणि एक टारली आहे आणि बोंबील आहे. टारली आणि बोंबील आहे. वाव. ते पार्सल करतात ते. तर काका तुम्ही रोज येता इथे घ्यायला? तर तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटतं? आवडतं म्हणतो रोज येतो. अच्छा. तर आता तुम्ही नॉनव्हेज घेताय? अच्छा. आता त्यांचं पार्सल करतात ते. आणि पापड आहे, लोणचं आहे. तर छोटा स्टॉल आहे, तर तुम्ही गर्दी बघू शकता स्टॉलवरती. आणि इकडे जेवढी इथे इंडस्ट्री आहे तर इंडस्ट्रीचे लोक इथे जेवायला सुद्धा येतात. तर मला सांगू शकते तुला जेवण कसं वाटलं इकडचं? खूप छान आहे. तुम्ही रोज येता जेवायला का? नाही येत, कधीतरी येतो. तुला कसं वाटलं इकडचं जेवण? आणि तुला? खूप छान वाटतंय. व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाता तुम्ही? नाही, व्हेज फक्त व्हेज. व्हेजिटेरियन आहात? ओके. तर हे बघा खाली नसतो स्टॉल, एक एक करून क्लायंट येतात ते जेवायला. राईस प्लेट, पहिला भात, डाळ, वाटाण्याची उसळ आहे, मसूरची भाजी. आणि चपात्या किती येतात? 3 चपात्या. आणि थाळीची प्राईस काय आपल्या वेजची? 60 रुपये. आणि 60 रुपयामध्ये पोटभर जेवण आहे. हे बघा, पोटभर जेवण भेटतंय 60 रुपयात. तर तुम्ही रोज येता काका? अच्छा. आता आपण पण टेस्ट करूया. चिकन थाळी लावतात आहे. बांगडा दुधाचं असतं ते चॉकलेट. काय माहिती प्लीज पैसे घ्या लवकर. तर आता आपली चिकन थाळी झाली आहे रेडी. तर आता मी टेस्ट करते आणि सांगते. येस. तर आता आपलं ताट रेडी आहे. तर फिश पण घेतले, चिकन पण घेतले आपण. तर आता आपण टेस्ट करूया कशी टेस्ट असणार आहे ते बघूया. चला. आपण चिकन खाणार सर्वात आधी. आणि बसायची सेटिंग पण खूप सुंदर आहे इकडची. अजून आरामात जेवा. चिकनची टेस्ट खरंच छान आहे. जसं आपण घरात बनवतो घरगुती पद्धतीने त्याच्या प्रकारे टेस्ट आहे. तर नक्की टेस्ट करा. त्याचबरोबर आता आपण बांगडा ट्राय करणार आहोत. कसला मस्त क्रिस्पी तळला आहे. वा.
दिसायलाच इतका सुंदर दिसतोय, खाल्ल्यावर कळेल आता. खूप छान, अप्रतिम टेस्ट आहे बांगड्याची. खरंच ताई बांगडा खूप छान आहे. थँक्यू. आणि चिकनची पण टेस्ट खूप सुंदर आहे. थँक्यू. ही कुठची मच्छी आहे? तारली. मी कधी खाल्ली नाही, फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. म्हणजे याला काटे असतात का? खूप टेस्टी असते. अच्छा, मी कधी खाल्ली नाहीये, पहिल्यांदा ट्राय करते. खाऊन बघा, टेस्टी असते. काटे पण असतात, सांभाळून खूप छान आहे टेस्ट. बरोबर घेऊया चिकनचा पीस. अप्रतिम जेवण आहे. नक्की या स्टॉलवर व्हिजिट करा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही इकडची टेस्ट कशी असणार आहे. ते नक्की व्हिजिट करा. बघा मी टॅग संपवतो, नंतर बघते. बघतात हे आपल्या डेलीच्या कस्टमर आहेत, ते आपलं रोज आपल्या इथे व्हेज जेवण घेतात. कसं वाटतं तुम्हाला आमचं जेवण? खूप छान असतं. भाजी चपाती वगैरे रोज घेत असतात. भाजी घेतो. कारली 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 कोबी होत. तर काय पूर्ण ताट संपवलं मी. बघा इतकं छान जेवण होतं घरगुती पद्धतीचं. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर आपण आता ताईंना ॲड्रेस विचारूया कुठे आहे. तर चला आता जेवण झालं, आता फटाफट विचारून घेऊया. तर किती छान पद्धतीने हँडल करतात आहे बघा. सर्व भांड्या वगैरे सगळं स्वच्छ धुतात आहे इकडे. वन मॅन करतात आहे. खूप मोठी गोष्ट आहे एका महिलेसाठी एवढं सगळं करणं. तर काय मी तर पोट भरून जेवली. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर ताई इकडचा ॲड्रेस काय ते सांगा. हा नायगाव रस्ता आहे आणि इकडे श्रीराम इंडस्ट्रीजच्या बाजूला मी स्टॉल लावलेला आहे. समोर आपल्याला मॉल आहे, मॉलच्या शिवराज मॉलच्या समोरच जेवणाचा स्टॉल लावला आहे आणि हे 2 वर्ष झाले लावलेलं आहे. खूप छान प्रकारे घरगुती जेवण आहे आणि तुम्ही खाऊन बघा आणि खाऊन मच्छीच्या वाराला मच्छी चेंज सुद्धा होते, एकच मच्छी नसते. जशी त्यांना ताजी मच्छी भेटेल त्या प्रकारे त्या मच्छी आणतात. आणि मच्छी आपल्याला वड्या मार्केटमध्ये मच्छी फ्रेश मच्छी भेटते, तिकडनं मच्छी आणून जेवण घरगुती पद्धतीने बनवतात. आणि जर तुम्हाला डब्बा हवा असेल ते सुद्धा भेटेल. डब्बा पण आहे, घरगुती डब्बा पण करते मी आणि जेवण पण करते. जर तुम्हाला ॲड्रेस आणि त्यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.